माझी काहीच नव्हती, मला ती माहिती आणि मला ती आवडायची. ती मला हो हे सांगितलंच नाही का तुला? सॉरी तू मला आवडायचीच हिची खुलता कळी खुले ना. इन जनरल तिचे कॅरेक्टर्स ना, ती खूप मला तिची एक तर खळी खूप आवडते आणि ती मला खरंच आवडायची. म्हणजे मी तिच्यासाठी सिरियल बघायचे, ती आणि ओम पण मला खूप आवडतो, ओम प्रकाश. त्यामुळे दोघांसाठी मी सिरियल बघायचे. ती खरंच भरून आलंय. आई शपथ खोटं नाही. फेवरेट व्यक्ती सेटवरचा फेवरेट व्यक्ती सागर खेर. सागर खेर जीपे करा, पैसा जीपे करा. तिच्याबद्दल सांगायचं होतं. हा, तू खूप गोड आहेस आणि मी पण झालं. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. माझ्यासोबत एक छान बेस्ट फ्रेंड विलन्सची जोडी आहे, जी अक्षरशः लहान मुलांना त्रास देतात, पण ते रिअल लाईफ मध्ये अजिबात नाहीये. असं अजिबात नाही, त्या खरंच खूप गोड आहे. तो घोर गैरसमज आहे. त्यांना हेट करा पण करू पण नका. कसे आहात? फक्त हा प्रश्न अंबिका किंवा लहान आमच्या ज्या मुली आहेत त्यांना नको विचारू, कारण ते म्हणतात हो आम्हाला खूप त्रास देतात असं म्हणणं. आम्ही मस्त आहोत एकदम. कशीच ताई? खूप मस्त. ही ताई आहे ना, एकदम अशी छोटीशी निखळ, हसत राहणारी, बागडत राहणारी आहे. तर मला पहिला प्रश्न तोच विचारायचा आहे की तुम्ही पहिल्यांदा, मगाशी ऐकलं मी बोलता बोलता, की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटला, शूट केलं, तेव्हाच अगदीच घट्ट काहीतरी बॉन्ड क्रिएट झाला. सो त्याबद्दल काय बोलाल? कारण एक कसं थोडा वेळ लागतो ना बॉन्ड क्रिएट व्हायला. वेळ लागतो, पण मला अजिबातच वेळ लागत नाही. मी अशी पटकन रस्त्यावर किंवा कुठेतरी गाडीत जाताना किंवा दुकानात सुद्धा मी कुणाशी पटकन बोलू शकते, इतकं माझं हे आहे. पण इथे कसं झालं, इथे एकतर हिला तर मी आधीपासून ओळखत होते, फक्त आम्ही कधी एकत्र काम नव्हतं केलं. आणि बाकी ह्या सगळ्या नवीन होत्या. तनिष्का बरोबर मी काम केलं होतं. आणि बाकी या दोघी जणी ज्या आहेत, अंबिका आणि मीरा, त्या दोघी जणी सीमा बरोबर काम करून आल्या होत्या, सीमा देशमुख. त्याच्यामुळे त्या तशा माहितीतल्या होत्या. सो असं वाटलंच नाही की परक कोणी आहे. शिवाय निलेश रानडेला मी आधीपासून म्हणजे 20-22 वर्ष झाले ओळखते, म्हणजे जो माझा नवरा झालाय तो. आणि दादासाहेबांना पण खूप वर्ष झाली ओळखते. त्यामुळे अनोळखी असं कोणी नव्हतं, पण ते अनोळखी नसून सुद्धा गाठ बांधायला वेळ लागला नाही. अगदी पटकन जमलं आमचं सगळ्यांचं. खूप छान जमलं. तुम्ही काय बोला? तसंच सेम. म्हणजे काही म्हणजे मी असं म्हणेन की आम्ही दोघींनी त्यांच्या प्लस मायनसेसला धरून आम्ही एकत्र आलो आणि आम्हाला आता कळायला लागल्यात कोणाचे प्लस पॉइंट्स आहेत, कोणाचे मायनस पॉइंट्स आहेत. त्याप्रमाणे आम्ही सगळे ऍडजस्ट करतो. कुठेही काही काहीच नाही. आणि खूप असं कष्ट नाही घ्यायला लागले. आणि काय होतं, माझं उलट असं मत आहे की तुम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटता ना, तेव्हा आपण जे म्हणतो ना क्लिक होणं, तेच असतं की मी काहीतरी प्रयत्नपूर्वक तिच्या आयुष्यात काहीतरी एंटर केलंय आणि आता मला ना हिच्या जवळ जायचंय आणि ही माझी चांगली मैत्रीण व्हावी. हा प्रयत्न कधी कधी करायला लागू शकतो किंवा त्या माणसाला हळूहळू आपण ओळखायला लागतो. तर इथे तसं काहीच झालं नाही. इथे अशी आईस ब्रेकिंग सिच्युएशन झाली होती. आणि आम्ही प्रोमो शूटसाठी जेव्हा साताऱ्याला गेलो तेव्हा ते असं झालं, म्हणजे असं ग्रुप झाला, काही नाही. आणि त्याचं इतकं सुंदर चाललंय की खरंच तुमच्या कामाला सुद्धा तेवढंच प्रेम मिळते आणि तुमच्या जोडीला सुद्धा प्रेम मिळते. असं पाहिजे की दोघांचे एकत्र असेल, असे गपचूप असं काहीतरी कांड करतात वगैरे असे आले पाहिजे, मज्जा येते. अजून तरी नाही आले. आपण मला वाटतं इतक्या दिवसात, इतक्या महिन्यात एकच सीन केलं, जेव्हा तू मीराच्या खोलीत जातेस आणि मी तुला कन्फ्रंट करते. तेवढा एकच सीन आमच्या दोघींचा होता. नाही तर आपला तसा सीन नाही झालाय. म्हणजे म्हटलं आले पाहिजेत आणि खूपच मजा येईल. अगदी छोट्या होता, म्हणजे अर्ध्या पानाचा वगैरे होता तो सीन अगदी. पण त्याच्यात पण बाईंनी असं मारून नेला, म्हणजे वगैरे कमाल केला होता त्यांनी तो सीन. खूपच. तुम्ही इतकी वर्ष झाले एकमेकांना ओळखता, पण एक मध्ये गॅप गेला असेलच ना, एक भेटीचा किंवा बोलण्याचा एक गॅप जातो कामांमुळे. पण आता जेव्हा तुम्ही साताऱ्याला पहिल्यांदा भेटलात आणि किंवा त्याच्या आधी कळलंच असेल की आता ही आपल्यासोबत काम करणार आहे, ही आपल्यासोबत काम करणार आहे, तेव्हा काय वाटलं होतं? नाही, आम्ही वर्षांनी नाही, आम्ही पहिल्यांदाच भेटलोय. नुसतं हॅलो. मी पल्लू बरोबर काम केलंय, माझ्या बहिणी बरोबर, पल्लवी वैद्य बरोबर काम केलेलं आहे. आणि तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की तू तिची बहीण आहेस. सगळ्यांसाठी होतं ते. आणि आपण जनरली विचारतो ना की हे आहेत, हे आहेत, पौर्णिमा आहे का, मस्त मज्जा वगैरे, असं ही सगळ्यांची हीच रिॲक्शन असते. म्हणलं की ओके डन, क्या चाहिए लाईफ में. ही त्यांची होती. तुमची काय होती? माझी काहीच नव्हती. मला ती माहिती आणि मला ती आवडायची. ती मला हो हे सांगितलंच नाही का तुला?
सॉरी तू मला आवडायचीच खुलता कळी खुले ना. हा इन जनरल तिचे कॅरेक्टर्स ना ती खूप मला तिची एक तर खळी खूप आवडते आणि ती मला खरंच आवडायची. म्हणजे मी तिच्यासाठी सिरियल बघायचे, ती आणि ओम पण मला खूप आवडतो, ओम प्रकाश. त्यामुळे दोघांसाठी मी सिरियल बघायचे. ती खरंच आता भरून आलाय. आई शपथ खोटं नाही, मला खूप आवडते. जे काही यांची अक्षर अरे हे काय बोलते आम्ही सतत एक टाइमपास करणं, एकमेकांची खेचणं, एवढंच. आपण जरा एक सिरियस टॉक करायला पाहिजे. पण ऍक्च्युली ह्या ज्या गप्पा आहेत ना त्या प्रेक्षकांना खूप आवडतात. आपण जो लास्ट टाइम इंटरव्ह्यू केला होता, मला वाटलं होतं की बघतील ना, एक भीती असते, पण तो ऍक्च्युअली इंटरव्ह्यू बघितला, सगळे ते बघितले. तुम्ही जे जे बोलला होता ना, तिचे सगळं खाणं, फूड वगैरे सगळं बघितलं आणि असं हे आवडतं लोकांना. नाईस थँक्यू. नाही मुलांना, माणसांना काय हवं असतं माहितीये ना, आता ही खूप सेलिब्रिटी व्यक्ती आहे, ती खूप फेमस आहे, तर तिच्या आयुष्यात काय घडत असेल, दिवस कसा उजाडत असेल, दिवसभर ते काय काय करत असतील, आपल्यासारखंच वागत असतील का, बाजारात जात असतील का, ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी त्यांना प्रत्येकालाच आवडतात. आता मलाही असं वाटेल अमिताभ बच्चन काय करतात, मलाही असं वाटेल ना. हे जे प्रश्न आता सुरुवात तुम्हीच केली म्हणून विचारते, जे काहीही प्रश्न असतात ना प्रेक्षक येऊन विचारतात, तुम्ही खरंच त्या भाजीवाल्याकडे बार्गेनिंग करता का, किंवा तुम्ही जाऊन असे गपचूप कोथिंबीर घेऊन येता का, असे प्रश्न तुम्हाला कोणी विचारलेत का? खरं तर नाही विचारत. एका बाईने विचारले होते, मी म्हटलं अहो आम्ही पण खातो, खायला प्यायला आम्हाला लागतं, आणि बाजारात गेल्याशिवाय म्हटलं भाजी कशी घेणार नाही. तर सो हे असे काहीतरी प्रश्न मला येतच नाही करता, नाहीच जमणार. मला खूप छान जमतं. माझ्याकडे खूप पैसे आले तरी मी बार्गेन करत. आम्ही असं ऑनलाईन शॉपिंग वगैरे पण करतो ना, तेव्हा मी काहीतरी बघत असते, थांब हे बघ, ही साईट ऑन कर, त्याच्यावरती स्वस्त आहे, त्याच्यावर ऑफर पण मिळेल तुला, असं सगळं हिच्याकडे नॉलेज असतं. म्हणजे माझ्याकडे एक ऍप आहे ज्याच्यामध्ये कम्पेअर करून मिळतात प्राइजेस. क्विक कम्पेअर म्हणून. तर ते हे चालू असतं. विरंगुळा कसा होणार. तुम्ही जे शॉपिंग कार्ड जे करता, मगाशी असं ऐकलं की तुम्हाला शॉपिंग करायला खूपच आवडते, आणि एक जो फेवरेट ऍप आहे, मी त्याचं नाव नाही घेत कारण तो मगाशी नंतर झालेला आहे छान, त्याच्यावरती किस्सा झालाय. सो तुम्ही सगळं करता, पण एकदा असं विचार करता का की हे रिअल लाईफ मध्ये घेताना बरं पडेल की ऍप मध्ये घेताना बरं पडेल की ऑनलाईन मागवताना बरं पडेल, असं कधी कम्पेअर केलंय? हो केलं. प्रश्नच नाही, कारण तिकडे कसं आपल्याला बघून आपल्याला घेता येतं ना. इथे कसं रिस्क असते, पण रिस्क असून सुद्धा आपल्याला जर नाही आवडली ती वस्तू तर आपण ती एक्सचेंज करू शकतो. सो तो प्रॉब्लेम येत नाही. मग हे तू ऑनलाईनचा म्हणतेस का? ऑनलाईन. हा बरोबर, ऑनलाईनचा तो फायदा आहे. करेक्ट. प्रत्यक्ष इतके तर तुम्ही दिवस खूप जास्त छान वेगवेगळ्या प्रकारच्या सिरियल्स करताय, सगळेच करतात, एवढे छान छान सिरियल्स करता, आणि नंतर जेव्हा तुम्ही मला माणसं भेटतात ना आणि एकत्र एक बॉन्ड क्रिएट होतात. मी तुझी पोस्ट पाहिली होती तुमची की एका वेगळ्या सिरियलची, आणि ते छान तुम्ही असं ग्रुप तयार केलाय, आणि ते प्रत्येक ठिकाणी होतं, पण ते मेंटेन ठेवता येतं का तुम्हाला, ते सेम एनर्जी, सेम बॉन्ड, किंवा ते एक असं आपण म्हणतो की एक गॅप गेला तरी एक कन्व्हर्सेशन कमी होतं, ते तुम्ही कसं भरून काढता? कारण ऐकायला खरंच आवडेल, आणि एक गॅप जातोच आपला. जातोच, पण माझं असं झालंय की मी जर 10 सिरियल्स केले असतील, त्याच्यातल्या जवळजवळ 8 सिरियल्सच्या टीमशी मी अजूनही कनेक्टेड आहे. सो असं माझं फार होत नाही. सो मग काही ना काहीतरी तरी मेसेजेस किंवा फोन कधीतरी असं होतच. आणि तुमचं? आमचं आता सोशल मीडियावर तुम्ही बघतच असाल, खुलता कळीची टीम, आम्ही सतत एकत्र असतो, आम्हाला वेळ मिळेल तसा आम्ही भेटतो, आणि सगळेच कामात असतात तरी सुद्धा ठरवून आम्ही भेटतो, ठरवून 31st एकत्र साजरा करतो. तसंच मी सांगेन की सुखांनोची जी टीम होती, तर आम्ही असे, म्हणजे मला आठवतच नाही आम्ही शेवटचे कधी भेटलो होतो. मी आणि ऐश्वर्या त्या इंटरव्ह्यूला भेटलो होतो, आणि राजन काका इकडे आले होते तेव्हा. पण असं कधीच होत नाही की काय आपण भेटत नाही, चला ना भेटू, म्हणजे हे मेसेजेस सुद्धा होत नाही. तर ते ना खूप असं काहीतरी अशी हे जोडली गेली, काहीतरी नाळ, किंवा तो एक वेगळ्या पद्धतीचा बॉन्ड आहे की तो एक्सप्रेस नाही करावा लागत, किंवा मोजमाप नाहीये त्याचं, तर तो तसा बॉन्ड आहे. आणि इकडे आहे तो तुम्हाला माहितीच आहे, दिसतोय तो लाईव्ह आहे सध्या, आणि खरं मजा येते. पटकन गेमकडे वळूया. आणि पहिला गेम असा आहे की मी काही एक्सप्रेस सारखे प्रश्न विचारणार, त्याची काही प्रश्न असू शकतात, ते रॅन्डम, म्हणजे ही ते आली आहे, ती कोण आहे वगैरे काहीही असू शकतं, ते पटकन उत्तर द्यायचे. मला वाटलं तर मला जमणार नाही, आणि मला जमला आणि रुचाला नाही जमला. हो का? रुचा खूप विचारपूर्वक उत्तर देत.
ठीक आहे. पहिलं आणि मी एकच प्रश्न विचार, नाही दोघींनी एकत्र द्यायचंय. लिपस्टिकची शेड कोणती आहे? आता लावलेली लिपस्टिक? बेज. ओके. गळ्यात पौर्णिमाताई काय असं काय करतात? मंगळसूत्र पौर्णिमाताईंच्या साडीचा रंग? पिवळा. मी पण सांगायचं असतं. मँगो येलो. अंबिकाजी येऊन बसली, ती कशी बसली? अशी पसरून तू पसरून बसली होतीस ना मगाशी, अशी बसली होती ना दरवेळेस. आणि ओके. ती मला पाठ आहे. करेक्ट. शर्वरी ताईंच्या टिकलीचा रंग? लाल. हा म्हणजे मरून. ओके. सो तुमचा आवडता खेळ? फुगडी. फुगडी ना. अगं असं विचार नाही करायचं, तेच सांगते करते. ओके. बरं, गेला हा प्रश्न. गेला हा प्रश्न. आज जेवताना काय खाल्लं? भात. आमटी भात. ओके. अंगठी कोणाला आवडते? मला खूप आवडते. गळ्यात मंगळसूत्र नेहमी कोण घालू शकतं? मी. गजरा नेहमी कोण लावू शकतो? मी. फेवरेट व्यक्ती सेटवरचा फेवरेट व्यक्ती? सागर खेळूर. सागर खेळूर. जीपे करा, पैसा जीपे करा. इकडे वेगळ्या प्रकारचा गेम सुरू होईल आता. आमचं गट आहे. ओके. गट मधला फेवरेट व्यक्ती? नीरज. नीरजला सोडायला नको. मला वाटतं ना, मला आता आज उलट होतंय, ते मला नाही म्हणजे नीरज मला तू खूप आवडतो, मारेल तो मला धरून, पण म्हणजे असे पटकन जे नाही सुचत ते आधी येत आहेत. हा. ओके. सारवासारवची झालेली आहे. ती बाजूलाच बसले, ये तू फेवरेट आहे. हा, रुचा बसली होती तेव्हा मी रुचा असं पटकन नाव घेऊन. तरी मी हेच उत्तर दिलं असतं. बघ ताई बघ. तनिष्काला फोन करा. अगं बाई. पुढे 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 पुढे. ओके, कंटिन्यू. मी आता विसरायला चालले प्रश्न काय. ओके. ऑक्सिडाइज ज्वेलरी कोणाला आवडतं? मला आवडते. ओके. पौर्णिमा ताईंबद्दलची एक छान गोष्ट आणि शर्वरी ताईंबद्दलची एक छान गोष्ट. ती खूप गोड आहे. आवडतं. आणि ही खूप गोड आहे. अच्छा, काय तिच्याबद्दल एकमेकांबद्दल सांगायचं? एकमेकांबद्दल सांगायचं होतं. हा, तू खूप गोड आहेस आणि मी पण सेमच झालं. मला वाटलं माझ्याबद्दल पण सांगायचं, हिच्याबद्दल पण सांगायचं. आम्हाला आनंदी राहायला आवडतं बेसिकली. ओके. अशीच आनंदी राहा. छान वाटलं गेम खेळून. हा प्रश्न नव्हता. कुठलं नाटक. नाही, अशाच आनंदी राहा, हसत खिदळत राहा. एकमेकांबद्दल आवडती गोष्ट. सॉरी बट मला ऐकायची. ती विचारपूर्वक खात नाही असं मला वाटतं, आणि आता तिला गरजेचं आहे. आणि हिच्यातली नावडती गोष्ट अशी आहे की ती खूप घाबरते एक बारीक बारीक गोष्टींना. त्याची खरं गरज नाहीये, आणि ती खूप प्रेशर घेते काही गोष्टींचं. असं खूप. ते मगाशी तर स्वतःच बोललेल्या. स्वतःकडे पहिलं बघा, नंतर दुसऱ्यांकडे. हा जो गुरु मंत्र आहे तो कंटिन्यू करूया आपण. फ्री द्या आयुष्याला. वाव, असं जिथे जाईल तिथे जाऊ द्या. ती खूप छान, त्यामुळे फ्री सोल आहे ती अशी. आणि मला खूप स्विच ऑन स्विच ऑफ करणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही घरातून बाहेर पडलात, घर स्विच ऑफ करायचं. घर इथे आलात, इथे स्विच ऑन करायचं. तिकडचं इथे, इकडचं ना, तुम्ही काहीच आयुष्यात करू शकणार नाही चांगलं. वाव, जाता जाता छान. जाता जाता छान हे काय म्हणतात संदेश, गुरुमंत्र दिलेला आहे. पण गुरुपौर्णिमेच्या तुम्हा दोघींना शुभेच्छा. पण पौर्णिमा ताई, तुझ्या आयुष्यातला गुरु कोण आहे? माझ्या आयुष्यातला गुरु आहे माझी सासू आणि माझी आई. हे दोन महत्वाचे पिलर्स आहेत माझ्या आयुष्यातले. आणि त्यांनी दिलेली एखादी सपोर्ट सिस्टीम किंवा एखादा एक शिकवण असते, ती दिलेली आहे आणि तुम्ही आताही ती पाळता? आई वडिलांनी दोघांनी दिलेली शिकवण आहे की कुठल्याही संकटाला घाबरायचं नाही, संकटाला फेस करायचं. आणि माझ्या सासूकडनं मी खूप गोष्टी शिकले. म्हणजे व्यवहार, वेळ जी मला अजून जमली नाहीये पाळायला. माझी सासू खूप चोख आहे वेळेला. टाइम टू टाइम असतं तिचं सगळं. तिथं अजून मी 20-22 वर्ष झाली लग्नाला, मला तरी शिकतेच आहे थोडं थोडं. अजून ते काही जमत नाही मला, तेवढंच. बाकी सासूकडनं घरातलं मॅनेजमेंट सॉलिड मस्त शिकले मी. वेगवेगळ्या डिशेस शिकले तिच्याकडनं. ती खूप सुंदर कुक आहे. आणि तुम्हाला खायला आवडतं, त्यामुळे ते एक प्लस पॉइंट आहे. पौर्णिमा ताईंचे कॉम्बिनेशन छान असतात. फूड कॉम्बिनेशन म्हणजे मी पाहिलेले आहेत त्यामुळे माहिती आहे.
सो थँक्यू सो मच. खूप छान वाटलं गप्पा मारून. अशीच मज्जा पुन्हा करूया आणि आपण धमाल करायला पुन्हा भेटूया. बाय बाय बाय.